जालन्यात वाहतूक नियमभंगावर पोलिसांचा मोठा धडक कारवाईचा बडगा. विशेष मोहिमेत 833 वाहनांवर कारवाई. केवळ 3 तासात 8,47,000चा दंड वसूल. जालना शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा धडक कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. अवघ्या 3 तासांच्या विशेष मोहिमेत तब्बल 833 वाहनांवर कारवाई करत 8,47,250 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जालना शहरात मोटार वाहन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागात नाकाबंदी आणि तपासणी करण्यात आली. या मोहिमेसाठी शहरात एकूण 25 ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला होता. 11 अधिकारी, 98 पोलीस कर्मचारी, एक RCP पथक आणि 20 होमगार्ड यांनी या कारवाईत सहभाग घेतला. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करत एकूण 833 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून तब्बल 8,47,250 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ही विशेष मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचं पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपावी असं आवाहन करण्यात आलं आहे. आपण एक ट्रॅफिकची मोठी मोहीम घेत आहोत. आता ट्रॅफिक व्हायलेशन्स हा मोठ्या प्रमाणात जालना शहरामध्ये होत आहे. त्याचबरोबर ॲक्सिडेंट्सचं प्रमाण पण खूप जास्त आहे. दररोज कमी कमी एक व्यक्तीचा जीव जातो ॲक्सिडेंटमध्ये जालना जिल्ह्यामध्ये. त्याच्या मुख्य कारण आहे हेल्मेट न वापरणे, ट्रिपल सीट किंवा रॉंग साईड जाणे. तर आपण हा सगळे काही जे गोष्टी आहेत त्याच्यावर एक मोहीम सुरू केलेली आहे. हा सतत सुरू राहणार आणि आम्ही लोकांना आवाहन करतो की तुम्ही जे ट्रॅफिक नियम आहे हा तुमची सुरक्षेसाठी असते म्हणून त्यांचा फॉलो केले पाहिजे. सध्या हेल्मेटला सक्ती नाही केली आहे. आपण 1 मार्चपासून आपण हेल्मेटवर सक्ती करणार. तोपर्यंत परत आम्ही आवाहन करत आहोत सगळ्यांना की तुम्ही ट्रॅफिक नियम जे आहे त्याची तंतोतंत पालन केले पाहिजे. मुख्यतः आपला फोकस रॉंग साईड ड्रायव्हिंग, मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट किंवा विदाऊट नंबर प्लेट्सची गाडी असते. विदाऊट नंबर प्लेटमध्ये चोरीच्या गाडीचं प्रमाण जास्त असतो म्हणून त्याच्यावर, आणि एक ब्लॅक फिल्मचा मोठा प्रमाण शहरामध्ये आहे. त्यामध्ये बरेचसे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक पण आपली गाडीवर ब्लॅक फिल्म लावते. तर हा सगळे विषयावर आपला मोहीम फोकस करणार आणि आम्ही पूर्ण प्रयास करत आहोत की कोणी व्यक्तीला त्रास व्हायला नको पाहिजे आणि हा फार शिस्त पद्धतीने आपण करत आहोत आणि तशी अपेक्षा लोकांकडून पण आहे की त्यांनी ट्रॅफिक शिस्ताचे पालन केले पाहिजे. सर, आज आपल्याला निदर्शनात येते की शासनाने निवडून दिलेल्या नंबर प्लेट अद्यापही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावणे अपेक्षित आहे सगळ्यांनी, पण सध्या शासनाने काही वेळ वाढवून पण दिलेला आहे. तर एकदा तो वेळ मर्यादा संपली की त्याच्यानंतर त्याच्यावर पण कारवाई होणार. पण हा जे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे हा कॅमेऱ्यामध्ये फार इझिली डिटेक्ट होतो. तर याचा सगळ्यांना फायदा आहे. त्यांची स्वतःची गाडी जर समजा चोरी वगैरे गेली तर त्याला शोधण्यामध्ये पोलिसांना सहकार्य होत आहे. म्हणून सगळ्यांना आव्हान आहे की ते नंबर प्लेट पण चेंज करून घेणे अपेक्षित आहे.